शेतकरी मित्रांनो, कांद्यामध्ये करप्याचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात झाला असेल तर कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा आणि जर प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात झाला आहे किंवा संपूर्ण प्लॉटमध्ये त्या ठिकाणी करपा आला आहे तर त्यावेळेस कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, जर करप्याचा प्रादुर्भाव कमी असेल तर UPL या कंपनीच्या साप या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता। 16 लिटरच्या पंपासाठी 40 ग्रॅम घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता। जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे, वरच्या साईडने पात त्या ठिकाणी करपत चाललेली आहे तर त्यावेळेस ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। 16 लिटरसाठी 25 मिली घेऊन याची फवारणी तुम्ही करायची आहे। त्याच्यानंतर नेटिओ देखील एक जबरदस्त बुरशीनाशक आहे, हे बायर या कंपनीचं येतं, याचा देखील तुम्ही वापर करू शकता। 16 लिटरच्या पंपासाठी 15 ग्रॅम घेऊन तुम्ही याची फवारणी करायची आहे। त्याच्यानंतर थोडंसं कॉस्टली परंतु रिझल्टला टॉप आणि जास्तीत जास्त काळापर्यंत करप्यावरती नियंत्रण मिळवून देणारं कॅब्रिओ टॉप हे BSF या कंपनीचं येतं। 16 लिटरच्या पंपासाठी 50 ग्रॅम घेऊन तुम्ही याची फवारणी करायची आहे। त्याच्यानंतर बेस्ट ॲग्रोलाईफचं एक नवीन बुरशीनाशक आलेलं आहे, ट्रायकलर, याचा देखील वापर तुम्ही करू शकता। 16 लिटरच्या पंपासाठी 20 मिली घेऊन याची फवारणी करू शकता। हे देखील कांद्यावरील जो करपा आहे, जांभळा करपा आहे, याच्या नियंत्रणासाठी चांगला रिझल्ट देतं। स्टोरेजसाठी जर तुम्ही कांदा ठेवणार असाल तर त्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यातील करप्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही बायरच्या लुना एक्सपिरियन्स या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। 16 लिटरसाठी 20 मिली घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता। अत्यंत जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील। आणि अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।